रितेश देशमुख दिग्दर्शित आणि निर्मित राजा शिवाजी हा चित्रपट सध्या मराठी चित्रपट सृष्टीतील सगळ्यात महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक मानला जातोय। नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आले। पडद्यावर जे भव्य दिव्य दृश्य आपण पाहणार आहोत त्यामागे या चित्रपटाच्या टीमने आणि स्वतः रितेशने मोठे कष्ट केलेले दिसून येत आहेत। हा चित्रपट साकारणं म्हणजे केवळ अभिनय नव्हता, तर ते एक मोठं आव्हान होतं। या प्रवासात अनेक संकटे आली, वाद झाले, ट्रोलिंग झालं, परंतु रितेशजी यातून हटले नाहीत। त्यांनी या संकटांवर मात करत छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र असं काही उभं केलंय की त्यावरून आपण भारावल्याशिवाय राहणार नाही। त्यासोबतच या चित्रपटात ऍक्टर्सने ज्या पद्धतीने त्यांच्या भूमिका निभावल्या आहेत त्याला कुठलीच तोड देता येत नाही। ह्याच मुद्द्यांवरून आपण ह्या राजा शिवाजी चित्रपटात कोण कोण ऍक्टर्स असणार आहेत, ह्या ट्रेलरचा एकंदरीत रिव्ह्यू काय आहे, ह्या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान काय संकटे आली, त्यावर सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अपूर्वा आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। छत्रपती शिवाजी महाराज ही केवळ आपल्यासाठी एक ऐतिहासिक व्यक्ती नसून ते एक दैवत आणि स्वाभिमानाचं प्रतीक आहेत। आजवर महाराजांच्या आयुष्यावर अनेक चित्रपट आले, पण रितेश देशमुख दिग्दर्शित आणि निर्मित राजा शिवाजी या चित्रपटाने सध्या संपूर्ण महाराष्ट्रात आणि सिनेसृष्टीत एक वेगळीच लाट आणली आहे। अलीकडे या चित्रपटाचा ट्रेलर चित्रपटगृहांमध्ये धुरंधर 2 या मूव्ही सोबत रिलीज करण्यात आला। हा चित्रपट इतका खास असण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे याचं व्हिजन। रितेश देशमुखने केवळ एक अभिनेता म्हणून नाही, तर एक संवेदनशील दिग्दर्शक म्हणून या विषयाला हात घातलाय आणि टेक्निकली जर हा चित्रपट बघितला तर मराठी सिनेविश्वातला आजवरचा सगळ्यात मोठा आणि भव्य दिव्य प्रकल्प मानला जातोय। बजेटच्या बाबतीत बोलायचं झालं तर राजा शिवाजी हा चित्रपट सिनेसृष्टीतील सगळ्यात महागडा चित्रपट ठरला आहे। रिपोर्ट्सनुसार या चित्रपटाचे बजेट 100 कोटी रुपयांच्या घरात आहे। त्यामुळे एका ठराविक भाषेतील चित्रपटासाठी इतकी मोठी गुंतवणूक करणं हेच मुळात या विषयावरील निर्मात्यांचा विश्वास दाखवतं। हा चित्रपट केवळ मराठीतच नाही, तर हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा एकूण 6 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे, ज्यामुळे शिवरायांचा इतिहास जागतिक स्तरावर पोहोचण्यास मदत होईल। जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनीने या चित्रपटाच्या निर्मितीत कुठेही तडजोड केलेली नाही, हे ट्रेलर मधील व्हीएफएक्स आणि भव्य दिव्य सेट वरून स्पष्टपणे आपल्याला दिसून येते। या चित्रपटात असं काय खास आहे असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर त्याच्या भव्यतेत दडले। प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर संतोष सिवन यांनी या चित्रपटाचे शूटिंग केले। त्यांच्या नजरेतून सह्याद्रीच्या कडा आणि शिवरायांचा काळ ज्या पद्धतीने पडद्यावर साकारला आहे ते पाहून आपण थेट 17व्या शतकात पोहोचतो। त्यासोबतच चित्रपटाचं संगीत अजय अतुल या दिग्गज जोडीनं दिलं असून ट्रेलर मधील पार्श्वसंगीतच इतकं ताकदवान आहे की ते ऐकताना रक्तामध्ये एक वेगळीच ऊर्जा संचारल्याशिवाय राहणार नाही। या चित्रपटात रितेश देशमुख स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्य भूमिका साकारत आहे। या भूमिकेसाठी रितेशने केवळ शरीरयष्टीवरच काम केलं नाही, तर महाराजांचा तो करारी बाणा पडद्यावर आणण्यासाठी त्याने महिनोन्महिने घोडेस्वारी शस्त्रविद्येचा सराव केलाय। रितेशच्या याच कष्टाचं प्रतिबिंब ट्रेलर मधील त्याच्या देहबोलीत स्पष्टपणे उमटलेलं दिसते, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे। या चित्रपटातील आणखी एक आकर्षण म्हणजे संजय दत्त। या चित्रपटात तो अफजल खान किंवा त्या तोडीच्या एका शक्तिशाली खलनायकी भूमिकेत दिसण्याची शक्यता दिसते। माध्यमांनुसार संजय दत्तच्या एंट्रीसाठी आणि त्याच्या व्यक्तिमत्वासाठी विशेष मेहनत घेण्यात आली आहे, जेणेकरून महाराजांसमोरचा शत्रू तितकाच बलाढ्य वाटेल। संजय दत्तने या भूमिकेसाठी आपला लुक आणि आवाज यावर विशेष काम केले। तसंच अभिषेक बच्चन देखील या चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असल्याचं समजतंय। अभिषेकची ही पहिलीच मोठी मराठी ऐतिहासिक भूमिका असून त्याने भाषेचा लहेजा पकडण्यासाठी विशेष मराठी कोचिंग घेतल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत। त्यासोबतच चित्रपटात जिनिलिया देशमुख राणी साहेबांच्या भूमिकेत दिसणार आहे। जिनिलियाने या भूमिकेसाठी मराठी संस्कृती आणि त्या काळातील स्त्रियांची वागणूक, बोलणं, हालचाल याचा सखोल अभ्यास केला आहे। त्यासोबतच तिच्या लुकवरही खूप मेहनत घेण्यात आली आहे, जेणेकरून ती व्यक्तिरेखा अत्यंत नैसर्गिक आणि सात्विक वाटेल। त्यासोबतच विद्या बालन ह्या या चित्रपटामध्ये कोणता रोल करणार आहेत हे मात्र गुपित ठेवण्यात आलं आहे। याशिवाय महेश मांजरेकर हे लखुजी जाधव या भूमिकेत दिसणार आहेत। तसेच सचिन खेडकर, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते आणि भाग्यश्री पटवर्धन यांसारख्या मराठी दिग्गज कलाकारांची तगडी फौज आहे। या प्रत्येक कलाकाराने आपापल्या भूमिकेसाठी खूप कष्ट घेतले आहेत। विशेषतः मराठीतील दिग्गज कलाकारांनी या चित्रपटात काम करताना ऐतिहासिक सत्यता टिकून ठेवण्यासाठी रितेशला खूप मदत केली आहे। काही मुलाखतींमध्ये असंही समोर आलं आहे की सलमान खान या चित्रपटात एक कॅमिओ भूमिकेत जीवा महाला यांच्या रूपात दिसू शकतो। केवळ 2 दिवसांच्या शूटिंगसाठी सलमानने खूप तयारी केली होती।
या सगळ्या बॉलिवूड आणि मराठी कलाकारांना एकत्र आणणं हे रितेश पुढील मोठं आव्हान होतं. कारण प्रत्येकाच्या तारखा जुळवणं आणि सह्याद्रीच्या दुर्गम भागात घेऊन शूटिंग करणं टेक्निकली खूप कठीण होतं. तरी देखील रितेशने हे धनुष्यबाण अलगद पेललंय असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. त्यानंतर चित्रपटाच्या तांत्रिक बाजूंकडे वळलो तर आपल्याला लक्षात येतं की रितेश देशमुखने राजा शिवाजीसाठी केवळ भव्यता नाही तर जागतिक दर्जाची अचूकता गाठण्याचा प्रयत्न केलाय. या चित्रपटाचं सगळ्यात मोठं टेक्निकली आव्हान होतं ते म्हणजे व्हिज्युअल इफेक्ट्स आणि प्रत्यक्ष चित्रीकरण यांचा मेळ घालणं. अनेकदा ऐतिहासिक चित्रपटांमध्ये सेट लावून शूटिंग केलं जातं, परंतु रितेशने सह्याद्रीच्या मूळ रांगांमध्ये जिथे प्रत्यक्ष गड किल्ले आहेत तिथे जाऊन शूट करण्याचा धाडसी निर्णय घेतला. साताऱ्यासारख्या डोंगराळ भागात अवजड कॅमेरे, क्रेन आणि ड्रोन नेणं हे युद्धापेक्षा कमी नव्हतं. त्यात अनेकदा ढगाळ वातावरणामुळे किंवा अचानक आलेल्या पावसामुळे प्रकाश बदलायचा, ज्यामुळे आधी शूट केलेले दृश्य आणि नंतरची दृश्य या टेक्निकली तफावत निर्माण व्हायची. ही तफावत दूर करण्यासाठी पोस्ट प्रोडक्शन मध्ये देखील टीमने तासनतास काम केलं. त्यानंतर या चित्रपटाची दुसरी तगडी ताकद असेल ती म्हणजे संगीत. अजय अतुल यांनी या चित्रपटासाठी जे संगीत दिलं आहे त्यामध्ये एक वेगळाच विचार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील तो रांगडा अभिनय आणि मातीचा गंध संगीतातून कसा येईल यावर त्यांनी अहोरात्र काम केलंय. रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये बसून त्यांनी टेक्निकली साऊंड इंजिनिअरिंगचा वापर केला आणि त्यातला जिवंतपणा टिकवण्यासाठी पारंपरिक वाद्यांचा जसं की तुतारी, ढोल, ताशे यांचा वापर केला. त्यामुळे चित्रपटगृहात भव्यतेसोबत अजय अतुल यांच्या संगीताचा नाद घुमताना दिसेल याची शंका नाही. एकंदरीतच या चित्रपटाच्या रिव्ह्यू बाबत बोलायचं झालं तर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त गल्ला जमवू शकतो. त्याचबरोबर मंडळी, या चित्रपटाच्या शूटिंगच्या प्रवासात अनेक संकटे आली. त्यातलं मोठं संकट म्हणायचं तर सौरभ शर्मा या डान्सरचा झालेला दुर्दैवी मृत्यू. ही घटना चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान घडली आणि तेव्हापासूनच या चित्रपटाच्या सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं. सौरभ शर्मा हा एक तरुण डान्सर होता. चित्रपटातील एका गाण्यावर भव्य सीनच्या चित्रीकरणासाठी टीम एका तलावाच्या परिसरात शूटिंग करत होती. त्यावेळेस पाण्याचा अंदाज न आल्यामुळे सौरभचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यानंतर ही बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. त्यावेळेस तिथे निर्माती जेनेलिया आणि रितेश देखील उपस्थित होते. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आणि निर्मात्यांकडून आणि प्रोडक्शन हाऊसकडून स्पष्टीकरणही मागवण्यात आलं होतं. त्यामुळे रितेश देशमुख स्वतः या घटनेनं खूप व्यथित झाला होता. एका सहकार्याचा अशा प्रकारे झालेला अंत कोणत्याही दिग्दर्शकासाठी मानसिकदृष्ट्या खचवणारा असतो. पण काही दिवसातच त्यातून बाहेर पडून रितेशने नव्या उमेदीने चित्रपटाच्या शूटिंगचं काम सुरू केलं आणि संपूर्ण केलं आणि त्याच ताकदीने रिलीजसाठी ह्या चित्रपटाची मोठी स्पेस तयार केली. एकूणच हा चित्रपट केवळ एक मनोरंजन नसून स्वराज्याची आणि शिवरायांच्या जाज्वल इतिहासाची एक मोठी अनुभूती असणार आहे. येत्या 1 मे 2026 ला महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर हा चित्रपट जेव्हा संपूर्ण जगात प्रदर्शित होईल तेव्हा तो नक्कीच नवा इतिहास रचेल यात शंका नाही. म्हणून रितेशचा राजा शिवाजी चित्रपट ग्रेट ठरू शकतो. बाकी मंडळी, तुम्हाला या चित्रपटाच्या ट्रेलर विषयी काय वाटतंय? हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती गल्ला जमवू शकतो हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.